काल विधानसभेत दुग्ध विकास मंत्र्यांनी दूध दराबाबत घोषणा केली खरी, मात्र अद्यापही दूध उत्पादक शेतकरी या घोषणेबाबत नाराज दिसून येतोय। आज कोल्हार-घोटी राजमार्गावर कळस या ठिकाणी अकोले तालुक्यात पुन्हा एकदा रास्ता रोको आंदोलन सुरू करण्यात आलेले आहे। सकाळी तासाभरापूर्वी हे रास्ता रोको आंदोलन सुरू केले आणि 40 रुपये हमी भाव मिळावा ही प्रमुख मागणी घेऊन दूध उत्पादक पुन्हा एकदा रस्त्यावर आलेले आहेत। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी गाईचं शेण हे रस्त्यावर ओतण्यात आले, ते ओतून सरकारचा निषेध करण्यात आला। एकूणच जर पाहिलं तर गेल्या महिन्याभरापासून दुधाला भाव मिळावा या मागणीसाठी शेतकरी दूध उत्पादक हे आक्रमक आहेत आणि राज्य सरकारने घोषणा केल्यानंतर देखील कुठेतरी दूध उत्पादक त्या घोषणेबाबत समाधानी नाहीत। आपल्याबरोबर जे प्रमुख आंदोलक आहेत ते काय, काल सरकारने घोषणा केली आहे तरी सुद्धा तुम्ही आंदोलन करताय का बरं? सरकारने जी अनुदानाची घोषणा केली, आमची कुठल्याही शेतकऱ्याची अनुदानाची मागणीच नाही आहे। आम्हाला हक्काचे आमचे 40 रुपये हमी भाव पाहिजे। दुसरी महत्त्वाची गोष्ट 27/1/2023ला पण सरकारने 34 रुपये हमी भावाची घोषणा केली, त्याचा GR पण काढला। परंतु लाजीरवाणी गोष्ट आहे, हे मुजोर संघ चालक, दूध संघ चालक आणि खाजगी कंपनी मालक हे सगळे संगनमतानी सरकारशी संगनमत करून आम्हाला मागील 9 महिन्यापासून सरकारचा GRचा हमी भावाने पैसे दिलेलेच नाहीये। आजही आम्हाला तीच खात्री आहे। आता फक्त निवडणुका डोळ्यासमोर ठेवून 1 महिन्याने जी आचारसंहिता लागणार आहे त्या आचारसंहितेसाठी आम्हाला बुलवण्यासाठी हा आता एक खोटा आम्हाला बनाव दाखवण्याचं नियोजन आहे। निश्चितच पाहिलं तर सरकार आचारसंहितेवर लक्ष करतोय। या ठिकाणी सरकारचा निषेध, काही शेतकरी हे स्वतःचं मुंडन करून देखील या सरकारचा निषेध करतायत। जो काही निर्णय सरकारने घेतलाय त्याबाबत कुठेतरी दूध उत्पादक असतील हे अजूनही समाधानी असल्याचं दिसत नाही। आपल्याबरोबर किसान सभेचे नेते अजित नवले आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। काल विधानसभेत घोषणा झाली पुन्हा एकदा 30 रुपये भाव आणि 5 रुपये अनुदान, तरी समाधान का होत नाही दूध उत्पादकांचं? विधानसभेमध्ये घोषणा होतात, मात्र अशा प्रकारे खाजगी संघांना 30 रुपये द्यायला कंपेल करणारा कोणताही कायदा महाराष्ट्रामध्ये नाही आणि कायदा नसल्यामुळे फक्त बोलाची कडी बोलाचा भात होतो। अनेक वेळा घोषणा झालेल्या आहेत पण अंमलबजावणी होत नाही। आमचं म्हणणं आहे की तसा कायदा करा जेणेकरून खाजगी दूध संघांना सरकार देईल ते आदेश पाळावे लागतील। आता 30 रुपयाची घोषणा झाली परंतु खाजगी संघांनी आम्ही ते पाळणार नाही अशा प्रकारची भूमिका ऑफ द रेकॉर्ड घेतलेली आहे आणि त्यामुळे भाव जर मिळणार नसेल तर अशा घोषणा ह्या केवळ बोलाची कडी बोलाचा भात आहे, फसवणूक आहे, तिच्यावर आम्ही विश्वास ठेवायला तयार नाही। निश्चितच पाहिलं तर सरकारने जी घोषणा केली आहे ती फसवी असल्याचा आरोप या ठिकाणी किसान सभा करते आणि एकूणच जर पाहिलं तर गेल्या महिन्याभरापासून अहमदनगर जिल्ह्यात सुरू असलेले दूध उत्पादकांचं आंदोलन घोषणेनंतर देखील अद्यापही सुरू आहे। त्यामुळे सरकार नेमकं आता काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। नितीन ओझा, ABP माझा, अकोले, अहमदनगर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।